नमस्कार, मी रवींद्र भोजने, BNC न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आणि पाहूया आजच्या ठळक घडामोडी। Subscribe to the channel and press the bell icon for latest video updates. सर, काय सांगाल? आज पत्रकार परिषद घेतली, नोटबंदी चित्रपट आलाय, काय सांगाल तुम्हाला? आम्ही मुद्दाम प्रोडक्शन आणि बासमत फिल्मच्या वतीने सही है नोटबंदी या चित्रपटाची निर्मिती केली आहे। या चित्रपट नोटबंदी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये किंवा काही गावांमध्ये ज्या काही घटना घडल्या, ज्याच्यामध्ये नोट अदलाबदली करणं, बँकेमध्ये लाईन लावणं, ATMमध्ये पैसे नसणं, अशा सगळ्या गोष्टींमधला एका गोष्टीमध्ये या चित्रपटाची आम्ही निर्मिती केली आहे। या चित्रपट फक्त डॉक्युमेंटरी नसून सिनेमामध्ये फुल एंटरटेनमेंट आहे, प्रेम आहे, आयटम सॉन्ग आहे। चित्रपटामध्ये घडलेल्या घटना, याच्यामध्ये एक मर्डर मिस्ट्री सुद्धा आहे, सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे। या चित्रपटापासून आम्ही नोटबंदीच्या काळात झालेल्या घटनांचा आढावा घेतलेला आहे। आता या मोदींच्या फोटोमुळे बंदी आली, समजा निवडणूक आयोगाने बंदी लावली तर काय करणार? आता निवडणूक आयोगाने बंदी लावली तर कोर्टात जाणार। किती तारखेला चित्रपट रिलीज होते आणि कोणकोणत्या चित्रपट? 19 एप्रिलला चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करत आहोत। तुम्हाला सेन्सरतर्फे कोणता ग्रेड देण्यात आला आणि परवानगी आहे? आम्हाला यू सर्टिफिकेट मिळालेलं आहे, UA। त्यामुळं सर्व कॅटेगरीचे लोक सिनेमा पाहू शकतात। आणि महाराष्ट्रामध्ये किती शो असणार आहे? महाराष्ट्रामध्ये आम्ही जवळपास 150 थिएटर आत्ता बुक करतो आहे। हा चित्रपट प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन बघण्यासाठी लोकांना आव्हान काय करायचं? सर्वात महत्त्वाचं, आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो आहोत मॅक्झिमम वेगवेगळ्या पद्धतीने, आणि चित्रपट तर सर्वांनी थिएटरमध्ये जाऊनच पाहायला पाहिजे। चित्रपट हा थिएटरमध्ये पाहण्यासारखाच बनवलेला असतो, पाहण्यासाठीच बनवलेला असतो। म्हणून सर्वांना विनंती आहे की चित्रपट हा चित्रपटगृहात जाऊन पाहावा, चित्रपट TV वर लागेल याची वाट पाहू नये, आणि कृपया कोणी पायरसीचे कोणतेच चित्रपट पाहू नये। हां मॅडम, तो हा जो चित्रपट आहे, तुमचा काय रोल आहे त्याच्यामध्ये? काय रोल आहे तुमचा आणि काय सांगेल त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड सॉन्ग आहे, भारत माता, ते केलेलं आहे, आणि पिक्चर पूर्ण लोकांचं मनोरंजन करण्यासाठी केलेलं आहे। त्याच्यामध्ये कुठेही राजकारणाचा काही संबंध नाही आहे। निर्माता प्रोड्युसर जेव्हा एक पिक्चर बनवतो, हा मनोरंजनासाठी बनवतो, आणि तो आता प्रदर्शित करतोय आम्ही, कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, सुट्ट्यांचे दिवस आहेत, एकमेव कारण। सर, आपण काय सांगाल? आपण निर्मातात नोटबंदी चित्रपटामध्ये हा चित्रपट जो आहे हा फुली एंटरटेनमेंट मूवी आहे, प्रेक्षकांना खेळू शकतो, काही सस्पेन्स आहे। जो मूवीमध्ये कसं असतं, प्रेक्षक का बसायला पाहिजे, म्हणजे स्टार्ट टू एंडपर्यंत जनरली प्रत्येक चित्रपट असं होतं की आपण नाश्ता कलाकार इन्स्पेक्टर त्यांना असं होतं की स्टोरी कळते की आपल्याला पुढचं सीन काय होते। आम्ही ही मूवी अशी केली की प्रेक्षक शेवटपर्यंत आत करून बसू। आपण निर्माते आहात आणि नोटबंदी हा विषयही जसा होता, मग फायनान्सच्या गोष्टी त्यांच्या कशा केल्या? फायनान्स बघा, बिझनेस म्हणतो तर हा मी बिझनेसचे मी तरी बिझनेसमॅन आहे, त्यामुळे आम्ही बिझनेसच्या दृष्टिकोनातून पिक्चर किती
किती दिवसात बनला आहे किती महिन्यात? तर साधारण शूटिंग आमचं 25 ते 26 दिवस लागले आणि जसं सगळं पोस्ट प्रोडक्शन वगैरे सगळं साधारण 7 ते 8 महिने. हा तुमचा पहिला चित्रपट आहे की पहिला चित्रपट आहे. काय रोल केला तुम्ही यामध्ये आणि काय समाजाला काय मेसेज द्याल? हिरोचा रोल केला आहे याच्यामध्ये आणि कॉलेज स्टुडंट आहे मी. आमचा एक ग्रुप असतो आणि ग्रुपमध्ये आम्ही धमाल मस्ती करत असतो आणि ज्या दिवशी नोटबंदी होते त्या दिवशी आम्हाला पैसे कमवण्यासाठी चान्स भेटतो. एका ठिकाणी आम्हाला पैसे भेटतात सापडतात आणि त्या नोटांचे जुन्या नोटा देऊन नवीन नोटा कशा करायच्या तो आम्ही प्लॅन बनवतो आणि ह्या प्लॅनमध्ये जे काही प्रसंग घडतात किंवा काही होतं ते तुम्हाला पिक्चर बघून कळेल. सर तुम्ही नोटबंदी चित्रपटात कोणता रोल केलेला आहे आणि काय सांगाल तुम्ही याबद्दल? माझा सीए नोटबंदी या चित्रपटामध्ये इन्स्पेक्टरचा रोल आहे. इन्स्पेक्टरचा रोल म्हणजे जे पॉलिटिकल लीडर्स आहेत त्यांचे जे व्यवहार असतात नोटा चेंज वगैरे करते त्यांचे काही छोट्या मोठ्या गोष्टी क्रिमिनल गोष्टी लपवायच्या किंवा त्यांना थोडं पाठिंबा द्यायचा असं सगळं काम केलं. म्हणजे ज्यावेळी नोटबंदी झालेली त्यावेळी काय सत्य परिस्थितीत ज्या गोष्टी घडल्या त्या सगळ्या गोष्टी दर्शवल्या आणि खराब इन्स्पेक्टरचा रोल आहे. सर याच्यामध्ये एक असा क्राईम सीन दाखवला आहे तर त्याच्यामध्ये आपली भूमिका काय आहे? क्राईम सीन दाखवलं त्याच्यामध्ये मी टोटली त्या पॉलिटिकल लिडरशी कनेक्टेड होतो. म्हणजे त्यांची काही कामं असली की लगेच तुम्हाला फोन करणार हा इनामदार सर काय झालं आज असं आहे तर मी त्यांच्या कामासाठी पटकन सगळे कामं सोडून जायचं. हां भ्रष्ट अधिकारी बोलू शकतो. थँक्यू.